नमस्कार मित्रांनो, तुम्ही टायटल योग्य बघितलेलं आहे. आता फक्त याच शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन भेटणार आहे. तर त्यासाठी पात्रता काय लागणार आहे, डॉक्युमेंट काय लागणार आहेत, किंवा तुम्ही त्या योजनेसाठी किंवा ते वेंडर सिलेक्शन करण्यासाठी पात्र असणार आहात का, याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. कारण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, एकही अपडेट मिस होणार नाही. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही तुम्हाला कमेंट असतील किंवा प्रश्न असतील खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू देखील शकता. त्याविषयी देखील आपण व्हिडिओ हे बनवूयात. तर सर्वप्रथम आपण बघूयात की मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत भरपूर सारे शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. काही शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन आलं फॉर्म वगैरे भरून, आणि काही ठिकाणी इन्स्टॉलेशन देखील झालं. परंतु भरपूर साऱ्या ठिकाणी काय झालेलं आहे, पेमेंट वगैरे केलेले परंतु वेंडर सिलेक्शन येत नाही. त्यासाठी देखील आता नियम अटी लागू झालेले आहेत. तर कोणत्या शेतकऱ्यांना ते सोलर त्या ठिकाणी भेटणार आहे किंवा कोणते शेतकरी वेंडर सिलेक्शन करू शकणार आहेत, पूर्णपणे माहिती ही व्हिडिओमध्ये दिलेली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. तर काय झालेलं आता सध्या तर वेंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन येत नाही आहे किंवा त्या ठिकाणी वेंडर दिसत नाही आहेत. तर काही ठिकाणी आता तुम्हाला सांगितलं होतं की 15 फेब्रुवारीपर्यंत कंपन्या ॲड होतील, 20 फेब्रुवारीपर्यंत ॲड होतील. तर जवळपास 15 ते 17-18 फेब्रुवारीच्या दरम्यान त्या ठिकाणी काही कंपन्या ॲड झालेल्या आहेत. आणि त्यामध्ये प्रीमियर कंपनी देखील भरपूर साऱ्या भागामध्ये कंपनी ही ॲड झालेली आहे. तर आता इथून पुढे देखील कंपन्या ॲड होणार आहेत का, याविषयीचं काय अपडेट आहे, तर याविषयी देखील व्हिडिओ बनवून टाकलेला आहे मी चॅनलवरती. तुम्ही जाऊन बघू शकता नेमकं दुसऱ्या कंपन्या ज्या काय आहेत त्या कधी ॲड होणार त्याविषयी मी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. तुम्ही एकदा तो देखील जाऊन बघा. मग आता कोणते शेतकरी या ठिकाणी पात्र होणार आहेत, तर ज्या कोणी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सोलरचा फॉर्म भरलेला आहे आणि सोलरचा फॉर्म भरून त्यांनी पेमेंट वगैरे केलेलं आहे, ते शेतकरी या ठिकाणी पात्र होऊ शकतात किंवा त्यांना त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन हे येऊ शकते. मग तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि त्या ठिकाणी तुमचं पूर्णपणे अर्जाची पडताळणी करून छाननी करून त्या ठिकाणी तुमचा अर्ज आलेला असेल, मान्य झालेला असेल, आणि आता तुम्हाला वेंडर सिलेक्शनसाठी जर तुमच्या प्रोसेसवर अर्ज असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आता वेंडर सिलेक्शन आल्यानंतर त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शन करू शकता. आणि वेंडर सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला देखील सोलर हे त्या ठिकाणी भेटणार आहे. तर असे त्यासाठी नियम आहेत. आणि कागदपत्र काय लागणार, तर तुम्हाला त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शन करण्यासाठी कागदपत्र काही लागत नाही. तर त्या ठिकाणी फक्त वेंडर सिलेक्शन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली कंपन्या ज्या काही त्या ठिकाणी अवेलेबल आहेत त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील, आणि त्यातील तुम्ही एक कंपनी निवडू शकता. आणि ती कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला त्या सोलरच्या कंपनीचा सर्वे होतो आणि ते इन्स्टॉलेशनला लोक येतात किंवा तुम्हाला ते मटेरियल देखील 8 ते 10 दिवसामध्ये लवकरात लवकर भेटण्यास मदत होते. तर असे शेतकरी त्या ठिकाणी फक्त पात्र होणार आहेत. आणि ज्यांचं कोणाचं आणखी अर्जाची छाननी झालेली नाही किंवा पेमेंट नाही केलेली, त्यांना वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन त्या ठिकाणी सध्या तरी येणार नाही. जसं काही येईल, जसं काही नवीन तुम्हाला काय अपडेट येईल किंवा कंपनी ॲड होतील याविषयी आपण या चॅनलवरती कळवण्याची मदत करत असतो. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, जेणेकरून तुमच्यापासून एकही अपडेट मिस होणार नाही आणि तुम्ही घरी बसल्या देखील सरकारी जी काही योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात, त्याची गॅरंटी आमची राहते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्यतिरिक्त काही कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याविषयी देखील आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. तर धन्यवाद.